हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुरळीची वडी कशी बनवायची ते बघणार आहे आणि यालाच खांडवी असं पण म्हटलं जातं। चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी आलं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 2-3, त्याचा अशी ठेचा करून घेणार आहे। तुम्ही यामध्ये लसूण जिरं सुद्धा वापरू शकता, त्याच्याने सुद्धा टेस्ट छान येते। आता इथं आपलं हे बारीक करून झालेलं आहे। आता एका बाउल मध्ये आपण हे काढून घेऊ। तर इथं आपला हा ठेचा बनवून तयार आहे। आता एका बाउल मध्ये आपण 1 कप बेसन घेतलेले आहे। ज्या कपाने आपण बेसन घेतले त्याच कपाने आपल्याला दही घ्यायचं आहे। इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे, 1 कप दही घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा, थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे, त्यामुळे चव छान येते। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आपण जो आता ठेचा बनवून घेतलेला आहे तो 1-1.5 चमचा आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे चांगलं आपण असं मिक्स करून घेणार आहोत। याच्यामधल्या सगळ्या गुठळ्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत। स्मूथ असं आपण हे बॅटर करून घेणार आहोत। बघू शकता याच्यामधल्या सगळ्या गुठळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत। आता ज्या कपाने आपण बेसन घेतलं होतं त्याच कपाने आपण 2 कप पाणी ओतून घेणार आहोत। आता हे चांगलं असं मिक्स करून आपल्याला हे बॅटर पातळ करून घ्यायचं आहे। ते इथलं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता गॅसवरती आपण कढई ठेवून एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे करायचं आहे। आता गाळणीने आपण हे गाळून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये जे आपण जो ठेचा टाकलेला आहे ना तो गाळणीमध्येच राहील। आता इथं आपण गाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। सो कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे। आपण हे सतत हलवत राहिलो नाही तर त्यामध्ये गुठळ्या धरण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। हळूहळू हे मिश्रण घट्ट होत जातं। आपल्याला हे 20 ते 25 मिनिटं हे मिश्रण असं हलवत राहायचं आहे, शिजवून द्यायचं आहे। तर बघू शकता इथे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी गुठळी दिसत नाहीये, एवढं स्मूथ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। जवळजवळ हे शिजवायला आपल्याला 25 ते 30 मिनिटं लागतात। तुम्हाला हे जर शिजलेलं आहे की नाही हे जर समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट हे कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता, 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊ शकता। आता हे शिजलं की नाही हे कसं ओळखायचं, या मिश्रणाला वरती चकाकी यायला सुरुवात होते। अजून हे मिश्रण आपण आता 4 ते 5 मिनिटं असं हलवून घेणार आहोत। आता इथं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण आपण करायच्या अगोदरच आपण ज्या ताटावरती आपण हे मिश्रण पसरून घेणार आहे त्याला सगळीकडे आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि ही तयारी आपण अगोदरच करून घ्यायची आहे। हे मिश्रण तयार करायच्या शिजवायच्या अगोदर, नाहीतर नंतर हे आपण करायला गेलो तेल वगैरे लावायला गेलो तर ते मिश्रण लगेच घट्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला हे अगोदरच तेल वगैरे लावून घ्यायला लागणार आहे। आता हे जे केलेलं आहे आपण मिश्रण ते ताटावर
असं आपण पातळ असं पसरून घेणार आहोत। हे केकचं रॅपर आहे माझ्याकडे, त्याच्यानेच मी हे पसरून, तुम्ही उलातण्याने वगैरे हे पसरून घेऊ शकता। एकदम पातळ लावून घ्यायचं आपल्याला। आता सगळ्या ताटाला आपण हे पसरून घेणार आहेत व्यवस्थित। आता इथं मी 3 ताटांना तेल लावलं होतं, पण थोडंसं मिश्रण अजून राहिलं होतं, त्यामुळे मी परातीला पण लावून घेतलेलं आहे। आणि 10 मिनिटं आपण हे तसेच बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि थोडंसं सुकलं की आपण ते साईडने असं चाकूने थोड्या थोड्या अंतरावरती कट करून हे असं रोल करून घ्यायचं आहे। जरा घाईमध्ये व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे कट करायचा। फक्त आपण थोड्या थोड्या अंतरावरती हे चाकूने कट करून मग आपल्याला ते असं रोल करून घ्यायचं आहे। फक्त सुरुवातीतच जरा आपल्याला रोल करताना थोडंसं हे होतं, पण नंतर व्यवस्थित रोल होत जातो त्याचा। हे काय एवढं अवघड नाही आहे। आता इथं मी हे सगळे असे रोल करून घेते। थोडं पण हे असं ताटाला वगैरे मिश्रण लावलं ना की आपण 10-15 मिनिटं हे तसंच ठेवायचं आहे असं सुकवण्यासाठी। आणि मग नंतर 10-15 मिनिटांनी आपण हात लावून चेक करून बघायचं आपल्या हाताला लागतं की नाही। लागत नसलं की आपण हे असं रोल करून घ्यायचं आहे। आता इथे पण सगळ्याचेच रोल करून घेतोय। एवढं सुरळीची वडी करणं एवढं काही अवघड काम नाहीये। फक्त आपण ते मिश्रण आहे ते चांगलं शिजवून घेतलं की त्याला टेस्ट छान येते। त्यामुळे आपण व्यवस्थित असं ते शिजवून घ्यायचं आहे। आणि खूप छान अशा आपल्या पातळ अशा सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। ह्याला खांडवी असं पण म्हटलं जातं। तुम्हाला जर हे भरून करायचं असेल तर हे ताटावरती पसरलं की त्याच्यावरती आपण ओल्या नारळाचं किस आणि कोथिंबीर थोडीशी पसरून घ्यायची आहे, म्हणजे आपली भरलेली सुरळीची वडी तयार होते। पण इथं मी ही प्लेनच वडी तयार करून घेतलेली आहे। साईडच्या कडा वगैरे आहे ते आपण अशा कट करून घेणार आहोत। तर इथं आपल्या सुरळीच्या वड्या सगळ्या तयार झालेल्या आहेत। बघू शकता किती छान अशा आपल्या सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। आता याच्यावरती आपण फोडणी घालणार आहोत। त्यासाठी आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। 1 पळी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घातलेली आहे, थोडीशी जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे। कढीपत्त्याची 4-5 पानं घालून घ्यायची आहेत आणि थोडंसं आपण तीळ घालून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असतील तर घाला, आवडत नसतील तर नका घालू, ते स्किप करा। आता इथं ही आपली फोडणी छान अशी तयार झालेली आहे, ती आता आपण त्याच्यावरती घालून घेणार आहोत। इथं आपली चटपटीत अशी सुरळीची वडी तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे कमेंट करून सांगायला विसरू नका।
कशी वाटली माझी आजची रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.